या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरची अगदी काहीच क्षणामध्ये उद्धव ठाकरे हे दादरकडे रवाना होणार आहेत। सगळ्यात सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ते जातील आणि त्यानंतर तिथे अभिवादन केल्यानंतर ते वरळीकडे रवाना होतील आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब। वेदांत, नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय ब्ल्यू सी हॉटेलच्या इथे मी सध्या आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे। आपण एक फोटो बघितला जो पत्रकार परिषदेसाठीचा वापरला जाणार आहे, ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे त्यासोबतच दोन्ही पक्षांची चिन्ह आहेत, आणि दुसरा महत्त्वाचा फोटो जो 20 वर्षापूर्वीचा फोटो आहे, ज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते त्यावेळीचा हा फोटो आहे। आणि आपण इथे बघतोय की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा हा फोटो खरं तर शिवसैनिक मनसैनिकांसाठी हा भावनिक क्षण आहे आणि त्यामुळेच हा फोटो खास पत्रकार परिषदेमध्ये ठेवण्यात आलेला दिसतोय। कारण आतमध्ये आपण बघितलं तर फक्त पत्रकार परिषद लिहिलेलं एक मोठं पोस्टर आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघच पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। इतर काही नेते असणार आहेत, मात्र ते मुख्य व्यासपीठावर नसणार आहेत आणि त्यामुळेच आपण बघितलं तर तयारी पूर्ण झालेली आहे आणि दोन महत्त्वाचे ज्या फ्रेम्स आहेत त्यामध्ये एका फ्रेममध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या जी फ्रेम लावली जाणार आहे ज्यामध्ये इथे आपण बघतोय राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा हा जुना फोटो। अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगते, तेव्हा हा फोटो अनेक ठिकाणी आपल्याला पोस्टर्सवर पाहायला मिळतो। आपल्यासोबत सचिन अहिर आहेत। एक जुना फोटो, एक जुनी आठवण पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेनिमित्तानं या फोटोतनं दिसते। तर नक्कीच आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की हा फोटोमध्ये जरी देखील तुम्ही आपण साक्षीदार, पण वरती पण स्वर्गीय आपण ज्यावेळी वरती बघतो तर आपण त्यांची कुठेतरी आस्था आणि त्यांच्याबद्दलची एक भावना जी आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये, तेही कुठेतरी आशीर्वाद देत आहेत आणि या सणाचे साक्षीदार आम्ही सर्वजण होतो, तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। तयारी ची जबाबदारी तुम्हाला दिली आहे, एक माझ्यावरती नाही आहे, इकडे नियोजन दुसरे करतायत। आम्ही या भागातल्या आमदार नात्याने ही जबाबदारी आहे किंवा सर्वांना एकत्रित करता येईल। मनसेचे सर्व प्रमुख नेते पण आलेले आहेत, साईनाथ दुर्गेजी आहेत, रविराजजी आहेत। फोटो सुद्धा आतमध्ये पत्रकार परिषदेच्या वेळी होणार ना, म्हणजे हे बॅकड्रॉपच आहेत त्याच्यातलं। आणि पत्रकार परिषदेमध्ये ह्या जे मुंबईकर आणि महाराष्ट्रातील तमाम जनता जे गेले अनेक वर्षापासून जे अपेक्षित होते आहेत आणि राजकीय युतीपेक्षा दोन कुटुंब एकत्र येत आहेत, या गोष्टीचा पूर्णच खुर्ची आहे जे व्यासपीठावर आपल्याला 5 जुलैला पाहायला मिळालं होतं, अगदी तसंच पत्रकार परिषद स्वाभाविक आहे। दोन्ही नेते बोलणार आहेत, इकडे नेतेच बोलतात, दुसरे सर्वजण जे आहे ते आम्ही ऐकण्यासाठी आणि तुम्ही सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रीय जनता ह्याला साक्षीदार होणार आहेत। उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघाले आहेत, साधारणपणे किती वाजता ही पत्रकार परिषद? अपेक्षा अशी आहे की 11:30 पावणे 12ला ते तिकडे येतील आणि 12 सव्वा 12ला ही सुरुवात होईल। त्यामुळे जसं आपण बघितलं, सचिन अहिरांनी सांगितलेलं आहे की तयारी पूर्ण झालेली आहे। हा फोटो सुद्धा आपल्याला आतमध्ये पत्रकार परिषदेच्या वेळी पाहायला मिळेल आणि एकूणच जो भव्य मेळावा खरं तर घ्यायचं नियोजन होतं, मात्र तो जरी घेऊ शकले नाही तरी एक वेगळ्या प्रकारचं नियोजन आपल्याला या पत्रकार परिषदेनिमित्तानं दोन्ही पक्षांकडनं पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे वेदांत, तुम्ही म्हणालात तसं ह्या जुन्या आठवणींना या फोटोच्या माध्यमातून उजाळा दिला जातोय आणि तयारी पूर्ण झालेली आहे। अगदी काही वेळामध्येच औपचारिकरित्या याची घोषणा केली जाईल आणि शिवतीर्थावरची ही दृश्य आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाबाहेरील ही दृश्य आपण पाहतोय।